नमस्कार. आज आपण माजी विद्यार्थी संघ स्थापना कशी करावी याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात यावा, यासाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वे व कार्यसूची निश्चित करण्यात यावी. माजी विद्यार्थी संघ स्थापनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे. संघाचे नाव. माजी विद्यार्थी संघ यापुढे संबंधित शाळेचे नाव नमूद करावे. उदाहरणार्थ, माजी विद्यार्थी संघ संबंधित शाळेचे उच्च माध्यमिक विद्यालयाचे नाव. माजी विद्यार्थी संघ समितीची रचना. अध्यक्ष. सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी, पुरुष किंवा स्त्री, या समितीचा अध्यक्ष असेल. यानंतर उपाध्यक्ष. सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी, पुरुष किंवा महिला, या समितीच्या उपाध्यक्ष असतील. यानंतर सचिव. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य या संघाचे सचिव असतील. यानंतर कोषाध्यक्ष. सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी, यामध्ये पुरुष किंवा महिला, हा या संघाचा कोषाध्यक्ष असेल. यानंतर सदस्य. स्थानिक व नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक असणारे माजी विद्यार्थी हे या समितीचे सदस्य असतील. सल्लागार सदस्य. शाळेचे एक उपक्रमशील शिक्षक, अध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य प्रतिनिधी, एक पालक प्रतिनिधी, एक सेवानिवृत्त अधिकारी व एक सेवानिवृत्त शिक्षक हे या समितीचे सल्लागार असतील. सभासदत्व. संबंधित शाळेत शिक्षण घेतलेला कोणताही माजी विद्यार्थी नोंदणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन करून संघाचे सभासदत्व घेऊ शकेल. नोंदणी केलेल्या प्रत्येक शाळेत शासनाने पुरवलेल्या ऑनलाईन प्रणालीवर माजी विद्यार्थी सदस्यांची नोंदणी करण्यात यावी. तसेच शाळेच्या स्तरावर सदस्यांची यादी ठेवण्यात यावी. बैठका. माजी विद्यार्थी संघाचा मेळावा, स्नेहसंमेलन वर्षातून किमान एक वेळा आयोजित करण्यात यावे. माजी विद्यार्थी संघ समितीच्या वर्षातून किमान 2 बैठका घेण्यात याव्यात. आवश्यकता असेल तेव्हा या समितीची बैठक सदस्यांच्या सोयीनुसार सर्वसंमतीने ऑनलाईन प्रणालीद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावी. धन्यवाद.